अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे महसूल विभागाने धडक कारवाईचा धडका लावला असून परवाना व रॉयल्टी अभावी 6 खडी क्रेशर सील केले। सदरची कारवाई इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे व अपर तहसीलदार महेश खिलारे यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी प्रदीप शिंदे व तलाठी हेमलता शेडशाळे यांनी केली। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील कर्नाटक रस्त्यावर लक्ष्मीनगर वसाहतीत असलेल्या व परवाना रॉयल्टी नसलेल्या 6 खडी क्रेशर सील करून मोठी कारवाई केली। इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे व अपर तहसीलदार महेश खिलारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याने परिसरातील खडी क्रेशर व्यावसायिकांत एकच खळबळ उडाली आहे। मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या पथकाने रेंदाळ परिसरातील खडी क्रेशरची अचानक तपासणी मोहीम राबवली। या तपासणीत आवश्यक ते परवाना व रॉयल्टी चलन नसल्याचे निदर्शनास आले। यावेळी क्रशर मालक अबुबकर डांगे, संजय नाईक, चारुदत्त सुतार, अतुल करडे, शिवराज पाटील आणि शांतिकुमार पाटील अशा एकूण 6 जणांच्या मालकीचे खडी क्रशर सील करण्यात आले। सदरच्या कारवाईत हुपरी मंडल अधिकारी प्रदीप शिंदे व तलाठी हेमलता शेडशाळे, सयाजी खानविलकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा करून टाळे ठोकले। या कारवाईने क्रशर चालकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून रेंदाळ कालवा, येळगुड हद्दीतील व्यंकटेश सूतगिरणी, पंचतारांकित वसाहत कालवा आदी ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या मुरुम व माती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे। पत्रकार प्रवीण कुंभोजकर, हुपरी। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।